कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केला जाणार आहे। आपल्यासोबत संजय मंडलिक आहेत। खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय कशा पद्धतीचं नियोजन आणि कशा पद्धतीने हा अर्ज दाखल असतो? अर्ज दाखल करण्यासाठी खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आमच्याबरोबर येत आहेत। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसुद्धा येत आहेत। स्थानिक नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक साहेब, आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर साहेब, आमदार राजेश पाटील आणि आमदार के.पी. पाटील, चंद्रदीप नरके माजी आमदार, हे सगळे नेते, अंबर महाडिक साहेब, हे सगळे नेते या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। खरं म्हटलं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते, याचं खरं गांभीर्य आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकांना कळणार आहे। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। मग सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते येत आहेत। निश्चितपणानं कोल्हापूरचा जो इतिहास आहे, विशेषतः शिवसेनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या कुठल्याही कार्याची सुरुवात ही कोल्हापूरहून करत होते। त्या पद्धतीनं कोल्हापूरच्या या दोन्ही जागा या शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या असल्यामुळं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत। खरं तर कार्यकर्त्यांना गांधी मैदानमध्ये येण्याचं आवाहन केलं। या उमेदवारीच्या निमित्तानं आज शक्ती प्रदर्शन असेल महायुतीचं? महायुतीची मुळात शक्ती आहे। आम्ही फॉर्म भरायला जातो एवढं सांगितलं आहे। लोक मोठ्या संख्येने येतील, मुद्दा म्हणून शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, कारण या जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्ती आहेच। ती शक्ती यातनं अधोरेखित होईल। खरं तर मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी कोल्हापुरात आलेले होते, वेगवेगळ्या बैठका देखील त्यांनी घेतल्या आहेत। काय नेमका या बैठकांमधून संदेश दिला गेला? संदेश एवढाच दिला, एकोप्यानं ही निवडणूक जिंकायची आहे आणि कुठलंही मनामध्ये कोणाचं किलमिश असेल ते काढून टाका आणि कामाला लागा, यासाठी ते आले होते। आणि त्या पद्धतीनं विशेषतः माझ्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये सगळे आधीच झाडून कामाला लागलेले आहेत। यात सुद्धा काही त्रुटी असतील तर त्या समजून घेऊन ते दुरुस्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आले होते। महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी दिली गेली आहे, त्यामुळे तुमची लढत थेट शाहू महाराजांशी असणार आहे। कसं बघतात तुम्ही या सगळ्या लढतीकडे? आता लढत ही 2 पक्ष आघाड्यांची आहे। महाविकास आघाडी आमच्या विरोधात आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे आणि व्यक्तींची लढत या कधी होत नाही। ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्या कदाचित त्या व्यक्ती असतील, पण खऱ्या अर्थानं या देशामध्ये राज्य कोणाचं येणार यांच्यामध्ये ही लढत आहे। एकूणच आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून प्रचाराला ऑलरेडी तुम्ही सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद दिसतोय ग्रामीण भागामध्ये? विशेषतः अतिशय चांगला प्रतिसाद दिसतोय। विशेषतः आम्ही कागल तालुक्याचा, चंदगड तालुक्याचा आत्तापर्यंत झालेला सभांचा आढावा देईन। मेळावे होते, पण त्या जाहीर सभांच्या पेक्षा जास्त लोक त्या मेळाव्याला आली आणि यावरून ही सुरुवात आहे। पुढच्या काळामध्ये ट्रेलर आहे म्हणायला हरकत नाही, पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं सगळी मंडळी प्रचारात उतरतील आणि मग सभा किती मोठ्या होतात एवढ्यावर आम्ही जाणार नाही, तर घराघरापर्यंत मनामनापर्यंत आमचे शिवसैनिक असतील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, जनसुराज्यचे कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील, हे सगळे RPIचे कार्यकर्ते असतील, झोकून देऊन काम करणार आहेत आणि त्याची सुरुवात आज होते आहे। खरं तर या सगळ्या प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यामध्ये वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी होताना दिसते। कसं बघता मग पुढे कशी असणार आहे निवड? वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये करण्यामध्ये आम्हाला रस नाही। आम्हाला सुद्धा गादीचा अभिमान आहे। आम्ही फक्त सत्य विचारल्यानंतर एवढं झोंबायची काही गरज नव्हती। सत्य आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं असं विषय संपला असता, पण कुठेतरी कांगावा करायचा आणि निवडणूक वेगळ्या मार्गावर न्यायचा प्रयत्न चालू झालेला आहे। या संदर्भात शाहू महाराजांनी अद्यापही कोणता तुम्ही जे आव्हान दिलेलं होतं त्याचा खुलासा केलेला नाही, मात्र महाविकास आघाडीचे नेते मात्र तुमच्यावर कारवाईची मागणी असेल किंवा तुम्ही माफी मागावी अशी मागणी करा। खरं म्हटलं तर शाहू महाराज साहेबांचा आणि माझा स्वभाव एकसारखाच आहे। मुद्दा म्हणून कोणावर चिखलफेक करावी हा आमचा दोघांचाही स्वभाव नाही, पण जे तुम्ही नेते मंडळी म्हणता यांना मात्र काहीतरी वेगवेगळा ड्रामा करायचा असतो, कांगावा करायचा असतो। कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपल्याला काही त्याचा लाभ होतोय का हे बघण्याचा प्रयत्न आहे, पण खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही आमचं काम सांगतोय, मोदीजींचं काम सांगतोय, राज्य शासनाचं काम सांगतोय। ते काम सांगून त्यांनी मतं मिळवायची ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। आजची उमेदवारीसाठीची जी रॅली आहे ती विजयाची नांदी असेल?
आता ग्रामीण भागातले लोक आता चंदगडपासून लोक येत आहेत. खरं म्हटलं तर दुपारची वेळ असते तर अधिक ताकदीनं झालं असतं, पण आता उन्हाचे दिवस असल्यामुळं लोकांना उन्हामध्ये बोलवणं, उन्हामधून त्यांना चालवणं ही गोष्ट बरी नाही. आणि म्हणून आम्ही सांगितले की मर्यादित स्वरूपात कार्यकर्ते या, जाहीर सभा पुन्हा मोठ्या घ्यायच्या आहेत त्यासाठी मोठ्या ताकदीनं शक्तीप्रदर्शन आपण करूया. पण आज येत असताना उन्हाचं भान ठेवून आम्ही फार मोठ्या प्रमाणावर लोकांना बोलवलेलं नाही. जेवढे उत्स्फूर्तपणाने येतील त्यांचं मात्र आम्ही स्वागत करणार आहोत. तर पहिला पण हे होते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सगळ्या कार्याची सुरुवात कोल्हापुरातून करत होते, विशेषतः निवडणुकींच्या कामाची, आणि तोच वसा कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घेऊन जात आहेत आणि म्हणूनच ते देखील स्वतः या सगळ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अशी माहिती संजय मंडलिक यांनी दिलेली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.